यांच्याकडून जर हा सामना जिंकला तर 2000 रुपये, पॅडी पाटील आणि हरीश पाटील यांच्याकडून 1000 रुपये पुरस्कार असेल. जर हा सामना जिंकला तर पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता जयेश म्हात्रे यांचा. चेंडू निर्धाव निघतोय आणि आयवा कॅच साठी पिंटू पाटील आणि यशवंत पाटील यांच्याकडून 500 रुपये असतील प्रेक्षकांसाठी. सुवर्ण संधी सुद्धा असेल प्रेक्षकांसाठी. तुम्ही बघू शकता पूर्ण मैदानाचा ताबा घेताना सचिन पाटील, दीपक पाटील, प्रदीप पाटील. साहेब ताबा घ्यायचा आहे आपण मैदानाचा. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा चेतन तू जयेश. पुन्हा सेम चेंडू होता जयेश म्हात्रे साठी. पुन्हा एकदा लेगबीच्या थ्रोनी सिंगल धावसंख्या. 2 चेंडू संघाची धावसंख्या 1 वरती. लेगबीच्या थ्रोने म्हात्रे 11 संघाची सुरुवात झालेली आहे. बायच्या थ्रोनी ओके. उत्कृष्ट असती गोलंदाजी बघू शकता तुम्ही. पॉवर प्ले मध्ये ज्याप्रमाणे चेतन गोलंदाजी करतायत, आवश्यकता असेल संघ मालकाने विश्वास दाखवलाय चेतन वरती. त्या विश्वासावरती सार पडताना तुम्ही बघू शकता चेतनला. चेतन तो अजय. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर चेंडू. पंच यशवंत पाटील आम्हाला निर्धावतील. हा स्क्वेअर चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येची संघाची धावसंख्या झालेली आहे 2. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं जयेश म्हात्रेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. त्याला पण या सामन्यात सुद्धा फलंदाजी करावी लागेल त्याला. चेतन तो अजय. हो उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अजय याला चेंडू समजण्याआधीच चेंडू यष्टरक्षक निलेश यांच्या हातात जाऊन समावतोय आणि निर्धाव चेंडूच्या संपतीनंतर संघाची धावसंख्या स्थिर 2 वरती. 3 चेंडू 2 असा म्हात्रे 11 संघाचा संघ तुम्ही बघू शकता. ज्याप्रमाणे यावर्षी गतवर्षी दोन्ही संघ नौके आहेत मेगा फायनल मध्ये. अजय पाटील चेंडू करतील, क्षेत्ररक्षक चेंडू उचलतील, फेकतील तोपर्यंत एक चिकी सिग्नल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 3. चांगल्या प्रकारे गोलंदाजी तुम्ही बघू शकता चेतनच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे हा मेगा फायनलचा सामना आहे तर निश्चितच मात्र 11 संघासमोर आव्हान असेल की त्यांनी निदान 45 ते 50 पर्यंत धावसंख्या बनवणे गरजेचं असेल पिंटू दादा 11 संघासमोर. कारण का मोठा संघ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सचिन, सुनील, चेतन मोठे फलंदाज आहेत जे ज्या फलंदाजी चांगली मैदानं गाजवली आहेत. जयेश पाटील चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघतोय. मागच्या सामन्यामध्ये जयेश याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता परंतु या सामन्यामध्ये त्याला शांत राहण्यास भाग पाडलंय चेतन याने. या षटकातील शेवटचा चेंडू. निश्चितच या चेंडूवरती मोठी धावसंख्या येणे गरजेचं असेल मात्र 11 संघाला. चेंडू प्रयत्न होता. चेंडू जागेवर होतोय परंतु एक सिंगल धावसंख्या. पूर्ण सिंगलच्या माध्यमाने संघाची धावसंख्या 4 वरती. उत्कृष्ट असं षटक तुम्ही बघितलं. चेतनच्या माध्यमामध्ये 6 चेंडू फेकले. 6 चेंडू मध्ये एक स्क्वेअर फेकला. 7 चेंडू फेकले. 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या तुम्ही गोलंदाजीमध्ये बघू शकता तुम्हाला जास्तीत जास्त धावा येणे गरजेचं असतं आणि नेमकं त्याच षटकामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त कमीत कमी धावा मिळवल्यात. दुसऱ्या गोलंदाजीमध्ये बघू शकता मोनिश याला मागच्या सामन्याचा सामनावीर. निश्चितच आविदादा यांच्या स्मरणार्थ अक्षय पाटील उर्फ गुड्डू यांच्याकडून जर फक्त नरदेश पाटीलने कॅच घेतली तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. फक्त नरदेश साठी हे पारितोषिक आहे. बॉल कुठेही असू दे फक्त नरदेशने कॅच घेतली तरच 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आविदादा यांच्या स्मरणार्थ अक्षय उर्फ गुड्डू यांच्या माध्यमातून बघू शकता. पहिला चेंडू मोनिशाचा जयसाठी. ज्या जयेशला शांत ठेवलंय चेतन याने. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. पंच आम्हाला निर्धावतील. अतिरिक्त धावसंख्येने भलका हलतोय आमचा. 5 धावसंख्या. पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय मोनिशाने. मागच्या सामन्याचा सामनावीर आहे. दोन्ही पण फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दोन्ही प्लेयर सामन्याचे सामनावीर आहेत. पुढचा चेंडू निर्धाव फेकलाय जयेश याला. मागच्या सामन्यामध्ये तू उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली पण मी सुद्धा उत्कृष्ट अशी फलंदाजी गोलंदाजी करून माझ्या सामन्याला विन करून दिलं होतं हे सांगत मोनिश हा जयेश समोर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही गोलंदाजी वरती मोनिश.
चेंडू हुक केलाय, आता थांबणार नाहीये. एक तेरी तो एक मेरी, चेंडू जातोय मागून तलावामध्ये. 6 धावांसाठी षटकार डीजे. आलाय चेंडू, मॅच बॉल आलेला आहे. चला त्वरित सामना चालू करायचा आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. हा मेगा फायनल आपण बघू शकतो. त्याच्यानंतर चला पुन्हा एकदा मोनिश टू जयेश. पुन्हा एकदा जयेशनी चेंडू उचललाय, फेकलाय, चेंडू जाईल गोरपेगाव एंड कडे. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार येतो जयेश म्हात्रेच्या बॅट मधून. 6 धावांसाठी षटकार. चेंडू काही बघितले आपण तर जयेशने निर्धाव काढले. पण आता जयेश सुद्धा सांगतोय मोनिशला की मी सुद्धा मागच्या मॅचचा सामनावीर होतो. तू मागचे गोलंदाजी काही निर्धाव केले असतील, पण मी आता थांबायला संत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज फेकले, उकरण्याचा प्रयत्न होता. कार्पेटवाले चेंडू 4 शर्यतीचा. सुनील येतील, चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल का? नाहीये. एक धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय ते मात्र 11 संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 वरती, 17 वरती. पहिला षटक बघितला तर आपण चेतनने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि आता थोडा मागडा ठरतोय मोनिश. चक्क 13 धावा खर्च केल्या आहेत. 3 चेंडू. पुन्हा एकदा अजय, चेंडू हुक केलाय, उंची जास्त तेवढीच लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतील जयेश. नरदेश आले आहेत आणि चक्क नरदेशांच्यासाठी पुरस्कार होत्या 3000 रुपये. झालेली आहे 18 आणि नरदेश याला नक्कीच एका झेलसाठी अक्षय यांच्याकडून 3000 रुपये पुरस्कार होते. पैसे जमा करायचे आहेत. थँक्यू. पैसे आलेले आहेत नरदेश. सामना झाल्याच्या नंतर तू पैसे जमा घ्यायचे आहेत. चला मोनिश टू जयेश. पुन्हा एकदा चेंडू फ्लट केलाय. वीरेंद्र मार्जी स्टाईल पद्धती होता, पण पुन्हा एकदा अरुण पाटील धावतील चेंडू मागे. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण होते. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते 20. दुसरं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली मात्र 11-20 वरती. डीजे. सामना चालू असताना 2 षटक समाप्तीनंतर मात्र 11 दादा संघाची धावसंख्या झालेली आहे 20. ज्याप्रमाणे धावसंख्या 20 झालेली आहे, निश्चितच पुढच्या 2 षटक मध्ये निश्चितच जास्तीत जास्त 25 ते 30 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल मात्र 11 संघाचा. कारण का बघू शकता, कारण का समोर आहे दादा संघ, ज्यामध्ये असतील सचिन, सुनील सारखे फलंदाज. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी तुम्ही बघू शकता वैभव याच्या माध्यमातून. मागच्या सामन्याचा कोण विसरेल वैभवला, जेव्हा एका चेंडू मध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता याच फलंदाजाने आणि आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिलं होतं. तोच गोलंदाजी मार्फत तुम्ही बघू शकता वैभव पाटील तू दत्ता. निश्चितच दत्ताला गरज असेल मोठ्या फटक्यांची आपल्या संघाला नेण्यासाठी. चेंडू केलाय, दिशेने चेंडू जाईल, सुनील येतील, चेंडू पकडतील, उत्कृष्ट असं झेल आणि फलंदाजाचा खेळ समाप्त होतोय तो म्हणजे दत्ता पाटील याचा उदीज.
पूर्ण दिवस खेळल्यानंतर तुम्ही बघू शकता आमचे पंच राकेश पाटील आयोजक सुद्धा आहेत छत्रपती चषकाचे, थकलेले दिसतात थोडे, मागचा सामना हरलेत ते. तुम्ही बघू शकता आता पुन्हा एकदा वैभव टू जयेश लाईव्ह मध्ये आहे. जयेश फुल टच चेंडू होता, चेंडू केलाय कार्पेट मध्ये, चेंडू जाईल, नरदेश येतील, चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावेचं वर्चस्व होत. 2 धावसंख्या पूर्ण. अपील जोरात होती पण पंचांनी पेटाळून लावलेली आहे. 2 धाव्या संघाने वाढेल धावसंख्या संघाची, मात्रेवली संघाची 22. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय वैभव पाटील, ज्याप्रमाणे त्याला सुद्धा माहिती आहे की मागचा सामना आपण जिंकून जरी दिला असेल तरी हा सामना सुद्धा आपल्याला जिंकायचा आहे आणि ही मालिका जिंकायची आहे. मांगरूळ प्रीमियर लीग पर्व दुसरे पिंटू पाटील आयोजक यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता उत्कृष्ट असं आयोजन. पुन्हा एकदा जयेश, चेंडू प्रयत्न होता, कीपर बीट होतील तोपर्यंत एक चिकी सिग्नल बायच्या माध्यमातून. तिसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 23 वरती. प्रकाश स्ट्राईक वरती बघू शकता तुम्ही. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे फटके मारले होते, या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला चांगल्या अशा उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी, कारण समोर मोठा संघ आहे, मेगा फायनलचा संघ. सामना चालू असताना तुम्ही बघू शकता मात्रे विलियन वर्सेस पिंटू दादा स्वर्गीय. आयवा कॅससाठी पिंटू पाटील आणि यशू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा वैभव प्रकाश यांनी हुकण्याचा प्रयत्न होता, पंचावन्न निर्धावातील स्केअर चेंडू आहे. मात्रे 11 संघासाठी 2 चेंडू 2 षटकार मारल्यानंतर हरचंद मात्रे यांच्याकडून 500 रुपये आहेत. मात्रे 11 संघावर तुम्ही बघू शकता बक्षिसांचं वर्षाव होतोय. आशिष पाटील यांच्याकडून सामना जिंकला तर 2000, पॅडी पाटील हरेश पाटील यांच्याकडून 1000 रुपये, तसेच 2 षटकारासाठी हरचंद मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. मात्रे 11 संघासमोर षटकार फेकलाय, चेंडू हुक केलाय, ती क्षेत्ररक्षक आहेत चेतन, जेवढीच उंची तेवढीच लांबी कमी आणि फलंदाज बाद होतील प्रकाश मात्रे. चला वेळ खूप कमी आहे, फलंदाजांनी लवकरात लवकर जायचं आहे. निलेश दादा जरा किपडअप करायचंय. फटका खूप चांगला होता प्रकाशाच्या माध्यमातून, स्वीट साऊंड आलं होतं पण उंची जास्त आणि लांबी कमी असल्या कारणाने ते बाद झालेत. चेतन यांनी उत्कृष्ट असा झेल घेतला. तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा वैभव टू जयेश. जयेश अजून क्रिकेटवर खेळतायत पिच वरती. वो स्वीट जाऊन पुन्हा एकदा जयेशच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता मोठा फटका, चेंडू जाऊन लँड होते शुभ दिशेने, षटकार 6 धावांसाठी डीजे. धावसंख्या मात्रेवले संघाची धावसंख्या झाली 3 षटक समाप्तीनंतर 30 धावा. मेगा फायनलचा सामना चालू आहे, 30 धावसंख्या आली आहे. तसेच पुन्हा एकदा मात्रे 11 संघापुढे बक्षिसाचा वर्षाव होतो. राम पाटील दादा यांच्याकडून जर मात्रे 11 संघ सामना जिंकला तर 1111 रुपयाचं बक्षीस. 30 धावसंख्या झाली 30. 10.00 च्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे मात्रे 11 संघाची. निश्चितच या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिळवाव्या लागतील त्या मात्रेवाडा 11 संघाला. मात्रे 11 संघाला स्ट्राईक रेटवर तुम्ही बघू शकता पहिल्या मॅचचा सामनावीर निलेश पाटील, फिरकीचा जादूगर. ज्याप्रमाणे तुम्ही वाडेकर संघाला बघू शकता फिरकीचा जादूगर, त्याप्रमाणे मांगरूळ संघामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही निलेश पाटील. ह्या गोलंदाजांनी सुद्धा पहिले चांगली मैदाने गाजवली आहेत. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती धावा वाचवण्याची तेव्हा वाचवण्याचं काम केलं होतं यश निलेश पाटील याने. पुन्हा एकदा मैदानात तुम्ही त्याचं वर्चस्व बघू शकता. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि संघाला प्रवेश केलं ते मेगा फायनल मध्ये. तोच हा मेगा फायनलचा सामना चालू असताना पुन्हा एकदा तुम्ही आता बघू शकता गोलंदाजी मार्फत सचिन पाटील. मागच्या हो चांगली अशी गोलंदाजी बघू शकता. निलेश यांनी शांत फक्त चेंडूला कट केलं
दिशा दिली आणि एक सिंगल मिळाली आहे ती म्हात्रे 11 संघाला. संघाची धावसंख्या 31 वरती पोहोचते. शेवटचा षटक मार्गस्थ असताना सचिन पाटील याचा शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये निश्चितच 15 ते 20 धावा मिळवण्याचा प्रयत्न असेल तो जयेश म्हात्रे याचा. ओपनिंगचा खेळाडू आहे, स्ट्राईकला गेला असताना अजून सुद्धा खेळतोय मैदानावरती. 3 षटकार आलेत त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठे पटके मारण्याचा प्रयत्न असेल. चेंडू करून दिलाय, चेंडू जाईल तोपर्यंत नितीन होते तिथे. नितीनाने चांगला झेल घेतलाय आणि पारीचा अंत संपलाय. तो जयेश म्हात्रे याचा 3 षटकारावरती खेळत होता. चला पंच सामना लवकर चालू करायचा. सिद्धार्थ शेवटचा 4 चेंडू शिल्लक. सचिन यांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजीला सुरुवात केली आहे. 2 चेंडू मध्ये 1 विकेट आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. शेवटचे 4 चेंडू सुद्धा त्याला त्याचप्रमाणे हाताळावे लागतील. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता आता नवीन फलंदाज स्ट्राईक रेट वरती सिद्धार्थ जाधव. सचिन टू सिद्धार्थ. फुल टच चेंडू, चेंडूला दिशा दिली आहे. वैभव येतील, चेंडू पकडतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव संख्या पूर्ण होता राहिले. विकेटचं पतन, रनआउट. सिद्धार्थ जाधव 1 धावसंख्येने वाढ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती. 32 लवकर जायचंय मित्रा. थँक्यू डीजे. 2 बंधुराज तुम्ही स्ट्राईक रेटवर बघू शकता. निलेश पाटील प्रस्तुत, पाटील बंधुराज आहेत. आणि ज्याप्रमाणे संघ थांबलाय, कमी धावा झाल्यात. थँक्यू. आमचे प्रमुख मान्यवर जसे तुम्ही बघू शकता महेशदादा गायकवाड यांचं आगमन होते थोड्याच वेळात. चेंडू स्क्वेअर केला, कट लावून दिलाय, दिशा दिली आहे. एक चिकी सिंगल धावसंख्येवर समाधान मानावं लागते मात्र 11 संघाला. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या जाईल 33 वरती. आमचे प्रमुख पाहुणे तुम्ही बघू शकता. जी जर्सी आम्हाला प्रार्थना केली आहे महेशदादा गायकवाड, कल्याण डोंबिवली नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक महेशदादा गायकवाड, तसेच स्थायी समिती सदस्य आणि श्री मलंगट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड यांचं आगमन होते थोड्याच वेळात तिथे. पुन्हा एकदा नीले चेंडू करून दिलाय. चेंडू जाईल चोरलेक दिशेने, परंतु येतील तोपर्यंत कल्याण विभागातील लगेच मलंगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड नक्की साहेबांचं शुभ आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रेम मिळालं गेलं, क्रिकेटला दर्जा मिळाला गेला आणि क्रिकेट हे रस या विभागामध्ये असंच असावं त्यांनी या गोष्टीची दखल घेतली गेली. आणि सध्याच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांच्याकडे नक्की सातत्याने पाहिलं गेलं, नगरसेवक जरी असले तरी 90% लोककारण आणि 10% फक्त त्यांच्या माध्यमातून राजकारण आपण नक्कीच पाहायला मिळालं. ते सन्माननीय मलंगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचं नुकतं शुभ आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून या गोष्टीची चर्चा होती की हृदयाच्या अंतःकरणात नाव यावं, ते ओटांच्या बाहेर पडावं. ते नाव म्हणजेच महेशदादा गायकवाड. अगदी त्यांच्या माध्यमातून नक्कीच या MPL मध्ये सर्व खेळाडूंच्या नक्कीच तुम्ही अगदी अंगावरती जर्सी पाहतात त्या त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाभल्या गेल्या. आणि या स्पर्धेमध्ये अखेरकार संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेला त्यांची आस होती आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी लाभली गेली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दोस्तीतील दुनियेतला राजा माणूस, खऱ्या अर्थाने अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आम्ही सातत्याने या व्यासपीठावरती पाहिली, परंतु या मान्यवरांच्या उपस्थितीसाठी ना पूर्णपणे हे स्टेज व्याकुळ होतं, हे व्यासपीठ व्याकुळ होतं. आणि अखेरकार ती तहान
अनेक साऱ्या प्रेक्षक वर्गांची, अनेक साऱ्या खेळाडूंची आणि आमच्या आयोजनकर्त्याची पिंटू पाटील ज्यांनी घेतलेले हे पूर्णपणे त्या ठिकाणी श्रेय हातामध्ये ते स्वप्न सत्तामध्ये साकारत असताना ज्या मान्यवरांची उपस्थिती त्यांना हवी होती, सन्माननीय लाडके नगरसेवक महेशदादा गायकवाड हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मेगा स्क्रीनवरती अगदी त्यांचा हसरा चेहरा नक्कीच तुम्ही पाहू शकता. कल्याण असेल, डोंबिवली असेल, मलंगड विभाग असेल, त्याच्यानंतर पळगाव विभाग असेल, अशा असंख्य विभागामध्ये नक्कीच ते क्रिकेटच्या या खेळाला भेट देण्यासाठी जात असतात. आणि आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती नक्कीच स्पर्धेला लाभली गेली, तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मांगरूळ गावचा मिलिंग गाभा नक्कीच याच नावाने ओळखला आता पवन पाटील आता उपस्थित झालेत. 35 त्या ठिकाणी पहा लक्ष ठेवलं गेलंय. शेवटच्या मॅच मध्ये मेगा फायनलची ही अंतिम मॅच. खऱ्या अर्थाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2 अशा होत्या की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनाहं विनाशाय च दूषितम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी महाभारत सारखं असं भीषण त्या ठिकाणी युद्ध घडलं गेलं ना, तशाच प्रकारे हे भीषण युद्ध तुम्हाला क्रिकेटचं पाहायला मिळेल. 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी आपल्या 11 खेळाडूंना मिळणाऱ्या दर्जेसाठी आता 4 शब्दांची मेहनत नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी कॅश प्राइज झाले प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय मलंगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड यांच्याकडनं नक्कीच आता देण्यात येईल. आणि पिंटू पाटील आणि यशवंत पाटील यांच्याकडनं ऐवजीसाठी 500 रुपयाचं. गेम इज ऑन. 35 लक्ष. पहिलाच बॉल उचलला गेला आणि 1000 रुपयाचा त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती मालकरी नाही ठरणार, कारण अगदी सीमारेषेच्या थोडासा अलीकडे हा बॉल पडण्यात आला. पहिल्याच बॉलवरती आकाश दमदार हा फटका सूरजचा तुम्हाला पाहायला मिळाला आणि एक सुनील नक्कीच पाहायला मिळाला आणि सुनीलच्या पाठबंद पहिल्याच बॉलवरती हा चौकार. लक्ष. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुनील होते बीट होत असताना, ज्या ठिकाणी जयेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. कारण निलेश 6 धावसंख्येचं कमबॅकचं षटक तुम्ही पाहिलं गेलं या क्रीडांगणावरती. 3 बॉलवरती 3 विकेट तुम्ही पाहिले गेले, जिथे गोलंदाजाला 5000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात आलं. परंतु नरदेशला सुद्धा 3000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेला आहे. बॅकफुटला जात होते, स्वतःसाठी जागा बनवायची होती, इन्व्हाइट केलं गेलं होतं, राईज केला गेला होता चेंडूला. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त होतं हे जाणलं गेलं त्या ठिकाणी पंचांनी हा बॉल वाईट त्या ठिकाणी करार करत असताना. जर आपण क्रिकेट क्षेत्रामधनं जर फुटबॉल क्षेत्रामध्ये जर आपण थोडंसं वाकलं गेलो ना, तर फुटबॉलचा देवता हा क्रिस्टियानो रोनाल्डो नक्कीच आपण म्हणतो. 5 फेब्रुवारी 1985 क्रिस्टियानो रोनाल्डो जे पोर्तुगालचे नक्कीच फुटबॉल प्लेयर आहेत, त्यांचा जन्मदिवस 5 तारखेला असतो. तोच 5 आकडा एवढा उचलायचा प्रयत्न संधी बनू शकते. बनेल सध्या डाऊन टू बॉल, 2 फिल्डर कॉल दिला गेलाय की आय विल टेक, आणि खऱ्या अर्थाने हा कॉल पूर्णपणे संपन्न केला गेलाय. अजय पाटीलचा नक्कीच कॉल होता की ही जेल स्वीकारायला हवी, ती जेल त्या इकडे स्वीकारत असताना पहिल्या विकेटचं पतन, विकेट क्रमांक पहिला इथं पडत असताना 5 आकड्यावरती सुनीलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. झालं ज्या वेळेला की त्यांची कॅच हवेमध्ये होती, तेव्हा त्यांनी अगदी आशेचं किरण एक त्या कॅचकडे पाहिलं गेलं होतं की ही कॅच ड्रॉप व्हावी, मला पूर्णपणे संधी मिळावी, पण तो संधी मिळाली गेली नाही. आणि 5 या आकड्यावरती 35 धावसंख्येचे जिथं टार्गेट आहे आता 30 बनवावं लागतील.
यावेळेला जास्त फोर्स नव्हता, बॉटमॅनचा वापर फक्त केला गेला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं निलेश, ज्या निलेशने मागच्या मॅचमध्ये 10 धावसंख्या त्या ठिकाणी डिफेन्स गेल्या होत्या आणि त्या मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता, तो म्हणजेच स्वर्गीय पिंटू दादा प्रतिष्ठान नक्कीच या टीमचा. या ठिकाणी मात्र 11 त्यांच्या समोर खेळते, परंतु आता ना ज्या 10 धावसंख्या रोखल्या ना त्या 10 संख्या तशाच प्रकारे रोखायला लागतील. अगेन्स्ट खेळत असताना बॉल चांगला चेतनला बीट करत असताना चेतनचा ना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद ना या शृंखलेला राहिला. MPL मांगरोली प्रीमियर लीग, कारण ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं चेतन पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा राहिले गेले. चेतनने खूप चांगल्या प्रकारे नक्कीच क्षेत्ररक्षण सुद्धा स्वीकारलं गेलं. चेतनने खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग सुद्धा केली आहे, परंतु जे केलं गेलं ना सकाळच्या सत्रापासून, परंतु आता या मेगा फायनलमध्ये त्याला 35 धावसंख्या बनाव्या लागतील. यावेळेला फटका चांगला आहे, अगदी खुलं क्षेत्र त्या ठिकाणी निवडलं गेलं. आणि मी म्हटलं होतं की चेतन असा फलंदाज आहे ना अंधारामधनं चमकणाऱ्या काजवासारखा, नक्कीच अंधारामध्ये सुद्धा एक काजवा आपलं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करू शकतो ना, तशाच प्रकारे हा फटका अगदी एलिव्हेशन होतं या फटक्यामध्ये. आणि बॉल सीमा रेषेपार षटकार आहे 1000 रुपयाचा मालकरी जो दिला जाईल महिषदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते. SP ग्रुपचे नक्कीच सर्व साईजी पाटील त्यांच्या समोर महेशदादा गायकवाड नक्कीच या स्पर्धेची त्या ठिकाणी आठवण आपल्या अंतकरणात रुजू करत असताना त्यांच्या समोर पवन पाटील जे याच नक्कीच गावातले आहेत, जवळचे मित्र त्या ठिकाणी हे सुद्धा दादांसोबत चर्चा. आणि पिंटूजी पाटील या स्पर्धेचे सर्व त्याच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरचं, प्रेक्षक वर्गांचं माझे शाब्दिक सुमनाने आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 32 त्या ठिकाणी 35 समीकरण होतं, त्या 35च्या समीकरणाला पूर्णपणे सडोतर उत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 12, दुसऱ्या षटकासाठी सिद्धार्थ. रिवर्स शस्त्र बाहेर काढलं, त्या ठिकाणी शफल झाले आणि आडव्या बॅटने हा फटका खेळायचा होता, परंतु त्या अँगलने जर पाहिलं गेलं तर मूड चेंज केला गेला आणि सचिनच्या बॅटमधनं रिव्हर्सच्या माध्यमातून गॅपचं सिलेक्शन, बॉल जाईल दरम्यान सीमा रेषे पार हा 4. हा इलेक्ट्रॉन चेंज केला गेला, त्याच्या बॅटवरती ना व्यवस्थित बॉल नव्हता. कारण एखाद्या बॅटचा तुम्हाला जर ब्रँड दाखवायचा असेल तर ज्या ठिकाणी आपण स्टिकर जो तिथे चिपकवतो ना त्या सेक्शनमध्ये हा बॉल लागला, अगदी वरच्या भागेला हा बॉल लागला गेला आणि तब्बल धावा देऊन गेला 4. टीमची धावसंख्या 16, 35 ची गरज होती. विचार केला गेला तर अजूनही 11 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील, कारण लक्ष्य 35 आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत 16 आणि या 16 धावसंख्येजना आता पाटला खूप सुरक्षितरित्या करतीये टीम पिंटू दादा प्रतिष्ठान. ऑफ द विकेट सिद्धार्थ, पुन्हा एकदा रिव्हर्स वॉर्ड शॉट खऱ्या त्याने फटक्याचे चटके लागतील. आणि ज्या वेळेला त्यांनी मन बनवला गेला आणि अगदी हा फटका ना फिरून खेळला गेला नटराज स्टाईलने, हा फटका शोधत असताना, रंगवत असताना. आणि क्रिकेटचा हा खेळ फक्त घातकतेचा नाही तर कलात्मकतेचा आहे. आणि ते कलात्मकतेचं दुसरं नाव म्हणजे सचिन पाटील आणि सचिन पाटीलच्या माध्यमातून बॅक टू बॅकचा रिव्हर्सच्या माध्यमातून हा दुसरा चौकार. पूर्णपणे हा विभाग जर पाहिला गेला ना तर थोडासा झाडा झुडपांचा विभाग आहे. आता जंगलाचा जर आपण विचार केला गेला ना तर नक्कीच थोड्या वेळात या गोष्टीची चर्चा करूया. याला स्लॉक सेट खेळायचं होतं, परंतु हा बॉल मागे चाललाय. फाईन लेग निकेश, त्याच्या दूरवरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. 3 टप्पे घेतला गेल्यानंतर आणि 3 टप्पे घेतल्यानंतर चेंडू सीमा रेषेपार हा चौकार. 3 बॉलवरती नक्की 3 चौकार आल्यात, चौकारांची हॅट्रिक. ज्या प्रकारे आपण एखादा उल्लेख करू शकतो की जंगलातला सर्वात बलवान प्राणी हत्ती, जंगलातला सर्वात तेज तर्रार प्राणी म्हणजे चीता, जंगलातला सर्वात उंच प्राणी म्हणजे त्या ठिकाणी जिराफ, आणि जंगलातला राजा कोण तर सिंह. या वेळेला सचिन स्वतःला काय सांगतो माहिती आहे की जंगलातला सर्वात त्या ठिकाणी घातक प्राणी म्हणजे जंगलाचा राजा सिंहाला मानलं जातं. त्याच्याकडे नाही ताकद आहे, त्याच्याकडे उंची नाही, त्याच्याकडे गती नाही, परंतु त्याला स्वतःला वाटतं की मी राजा आहे. आणि तोच राजा कोण आहे माहिती आहे? सचिन, ज्यांच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये 3 चौकार आल्यात. अजून एक रिव्हर्सचा फटका, परंतु व्यवस्थित बॅटवरती नाही. फिल्डर त्या ठिकाणी पॉईंटला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॉल थोडासा मागे चालला गेला होता. अखेरकार चेतनला आता स्ट्राईक मिळाली गेली. चेतनच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी आपण पाहिला गेलं तर त्या ठिकाणी चालू असताना 5व्या चेंडूवरती त्या ठिकाणी आली सिंगल. टीमची धावसंख्या पोहोचली जाते त्या ठिकाणी 25 या आकड्यावरती 35 समीकरण होतं, म्हणजे अजूनही 10 धावसंख्या बनवाव्या लागतील. बॉल शिल्लक असताना 13 बॉल 10चं समीकरण. मागच्या मॅचमध्ये 10 धावसंख्या निलेशने डिफेन्स केल्या गेल्या होत्या, परंतु त्याच्यासमोर ना आता 13 चेंडू राहिल्यात आणि धावसंख्या फक्त 10 डिफेन्स करायच्यात. बहुत तयार सिद्धार्थ, शेवटचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, निकेश पुन्हा एकदा चुकी. अगदी 2 पायांच्या गॅप मध्ये हा बॉल आहे सीमारेषे पार आणि 12 चेंडू. आणि अजूनही त्या ठिकाणी गरज असेल ती म्हणजे धावसंख्या 6ची.
आलाय जिथे फलंदाज तुम्हाला चेतन पाहायला मिळाले आणि ज्या अनुषंगाने आपण विचार केला गेला तर आता 12 नक्कीच धावसंख्या वाचवायच्या होत्या, परंतु आता 6 धावसंख्या 12 चेंडूमध्ये वाचवाव्या लागतील, जिथे निलेश आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर व्यावसायिक आहेत, परंतु व्यवसाय करत असताना आजच्या दिवसामधला एक अमूल्य वेळ त्यांनी या क्रिकेट क्षेत्राला दिला आणि सांगितलं गेलेलं की क्रिकेटचा हा वेळ काय असो. इथं त्याला वाचवायच्या धावसंख्या 6. समोर आहेत सचिन, ज्याच्या बॅटमध्ये लागोपाठचे 3 चौकार मागच्या ओव्हरमध्ये आले. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका पहा, सफल झाला. आता रिव्हर्स खेळला गेला, परंतु डिपिश कव्हर पॉईंटला त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. अजयने त्या ठिकाणी ठेवला गेला होता फिल्डर, कारण ते या टीमला नक्कीच लीड करतात. अजूनही 11 चेंडू असेल आणि 5 धावसंख्येची गरज. आता 5 धावसंख्या इथनं डिफेन्स होतील का हा प्रश्नचिन्ह पडलाय. जरूर हे षटक पहिल्या बॉलवरती सिंगल आली, अजूनही 5 बॉल डॉट फेकले तरी समीकरण 6 चेंडूमध्ये 5 राहील. परंतु याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चेतनने मन बनवला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक त्यांना उडवायचा होता, परंतु हेलिकॉप्टरना लँड होण्याच्या आधी क्रॅश झाला गेला. परंतु या बॉलवरती सिंगल एकही धावसंख्या नाहीये आणि ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं गेलं तर या बॉलवरती एकही धावसंख्या नसताना अजूनही 10 चेंडू आणि 5 धावसंख्या बनवाव्या लागतील. सचिन आणि त्या ठिकाणी चेतन मैदानाच्या आतमध्ये. निलेशकडे ही षटक आहे ज्याला अजूनही 4 चेंडू फेकावे लागतील आणि धावसंख्या 5 डिफेन्स करावे लागतील. भाऊ तयार निलेश. या फटका चांगला फिनिश करण्याचा प्रयत्न, खूप चेंडू हवेमध्ये आणि अखेरकार हा श्वास इथनं सोडत असताना षटकाराच्या बाहेर नक्कीच जेल स्वीकारत असताना आणि या मॅच मध्ये तब्बल 9 चेंडू ठेवत असताना चॅम्पियन इज अ चॅम्पियन. टीम स्वर्गाशी पिंटू दादा, टीम इज अ चॅम्पियन.